नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी त्यानंतर काही स्टॉक जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यासोबतच कालचे जे परफॉर्मन्स आहे, जे आपण स्टॉक रिकमेंड केले होते, रिकमेंड म्हणण्याऐवजी आपण जे काल जे स्टॉक डिस्कस केले होते, त्याबद्दल आपण आजचा त्यांनी कसा परफॉर्म केला ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. सुरुवात जे आहे ते आपण निफ्टीपासून करणार आहोत. तर निफ्टीचा जर चार्ट बघितला आपण तर मी काल एक लेवल मार्क केली होती 25,230 ची. त्याच्यावर 100 पॉईंट्स जे आहे ते मार्केटने आपल्याला क्लोज दिलाय. ऑलमोस्ट 25,350च्या जवळपास जे आहे ते निफ्टी आजच्या दिवशी क्लोज झालेलं आहे. आता नेक्स्ट टार्गेट जे राहील आपलं ते राहील 25,650. हे जे आहे हे आपलं नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये राहील. पण इथे दोन सिनारिओ क्रिएट होत आहे. एक सिनारिओ आज जे आहे ते चा जो डेटा आहे तो कसा येतो, त्यानंतर मार्केट कसं परफॉर्म करतं, प्लस एफ-आयजनी जे आहे ते सेलिंग केली आहे की बाईंग केलेली आहे, हे पूर्ण जे आहे हे दोन मेन सिनारिओ हे उद्याचं ट्रेंड डिसाईड करणार आहेत. तर आजचं जे मार्केट आपण बघितलं, सध्या मार्केट पॉझिटिव्ह आहे आणि नंतर पण जे क्लोजिंगला आहे ते पॉझिटिव्ह राहण्याचे चान्सेस जास्त आहे. आता उद्याची जर लेवल आपण काढायला गेलो, जर सपोर्ट लेवल काढायला गेलो तर तो निघतोय 25,230चा, जो की परवाचा हाय लेवल आहे. ही जी लेवल आहे ही आता एक सपोर्ट म्हणून काम करणार आहे. वर पहिला जो रेजिस्टन्स आहे तो 25,500, नेक्स्ट 25,650. तर इथपर्यंत तो उद्याचे चान्सेस कमी आहे. पण आपल्याला उद्या जे आहे ते 25,500चा लेवल आपल्याला बघायला भेटू शकतो, जर डाव फ्युचर चांगला राहिला तर. आता आपण बँक निफ्टी बघणार आहोत. बँक निफ्टीमध्ये कम्पॅरेटिव्हली आज बँक निफ्टी ऑलमोस्ट 345 पॉईंट्स वर क्लोज झालेला आहे आणि परवा पण जे आहे ते 250 पॉईंट्स बँक निफ्टी वरच्या साईडला क्लोज झालेला आहे. त्यामुळे 2 दिवसामध्ये 500 पॉईंट्सचा मूव्ह आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटलाय. बँक निफ्टीमध्ये आता पी-एस-यू इंडेक्स जो आहे तो खूप चांगला परफॉर्म करतोय. आज डे हायवर पी-एस-यू बँक इंडेक्स होता आपला. त्यामध्ये पण काही स्टॉक आपण डिस्कस करणार आहोत, जे की चांगला परफॉर्म करतायत आणि काल पण आपण त्याबद्दल डिस्कस केला आहे. तर बँक निफ्टीमध्ये उद्याचा जो रेजिस्टन्स राहील आपला, तो राहील 55,800चा जो लेवल आहे, हा पहिला रेजिस्टन्स आहे. सेकंड रेजिस्टन्स जो आहे तो 56,000च्या जवळपास आपल्याला नेक्स्ट रेजिस्टन्स बघायला भेटतो बँक निफ्टीमध्ये. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी. तर आपण काल जे स्टॉक डिस्कस केले होते त्याबद्दल आपण थोडंसं एक ओव्हरऑल लुक घेऊ, की त्यांनी कसं परफॉर्म केलं. पहिला होता भारती एअरटेल. भारती एअरटेलबद्दल आपण डिस्कस केलं होतं. परवाच्या दिवशी बघू शकता की याने एक 1.5%चा मूव्ह आपल्याला दिला. त्यानंतर आज पण जे आहे त्यांनी फ्लॅट जसे की क्लोजिंग आपल्याला बघायला भेटली आणि वीकली जर आपण बघितलं तर एक राउंडिंग बॉटम पॅटर्न जे आहे ते आपल्याला भारती एअरटेलमध्ये बघायला भेटतंय. यामध्ये स्ट्रॉंग आपल्याला मोमेंटम बघायला भेटू शकतं. यामध्ये एक न्यूज सुद्धा येणार आहे. 18 तारखेला आपण एक्झिट करणार आहोत. म्हणजे उद्या जे आहे ते भारती एअरटेलमधनं आपण एक्झिट करणार आहोत. कारण की 19 तारखेला एक न्यूज यायची शक्यता आहे. व्होडाफोन आयडिया, त्यानंतर भारती एअरटेलसाठी. तर त्याच्या पहिले जे आहे ते आपण प्रॉफिट बुक करणार आहोत तिथे. दुसरा जो स्टॉक होता तो होता एल-टी लार्सन अँड टुब्रो. यामध्ये पण तुम्ही जर वीकली चार्ट बघितला तर आज काही असं एवढं जास्त मोमेंटम नाही आलं.
फक्त 17 पॉईंट्सचं मोमेंटम आपल्याला LNT मध्ये बघायला भेटतंय. खालचा जो आपला स्टॉप लॉस राहील तो इथे राहील 3500चा आणि वीकली कॅन्डलमध्ये पण जर बघू शकतो आपण एक हेड अँड शोल्डर पॅटर्न इथे आपल्याला बघायला भेटतंय. हे एक स्मॉल लेफ्ट शोल्डर आहे. हा झाला, हा एक हेड झाला आणि हे परत एक राईट शोल्डर झालं. तर हे आपल्याला इथं बघायला भेटतंय. लेफ्ट, त्यानंतर हेड आणि राईट शोल्डर. तर हे छोटंसं आपल्याला इथं बघायला भेटतंय. तर LNT आपला जो डिस्कस केला होता तो होता. त्यानंतर होता SBIN. SBI मध्ये खूप मस्त जी मूव्ह आपल्याला बघायला भेटते. ऑलमोस्ट SBI आज 3% वर होतं. खूप दिवसापासून एका रेंजमध्ये ट्रेड करत होतं आणि आज एक चांगल्या व्हॉल्यूमनी ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला भेटला. त्याचा हाय जो आहे तो आहे 876चा. तर ह्या हायला पण जे आहे ते क्रॉस करू शकतो. सॉरी, चा हाय होता 912चा जानेवारी जूनमध्ये 2024 जूनमध्ये हाय हाय जो आहे तो बनवला होता आणि त्यानंतर ऑलमोस्ट 2 महिने 3-4 महिने हा एका रेंजमध्येच ट्रेड करत होता आणि आज जे आहे ते SBIने ब्रेकआउट दिलेलं आहे. तर हे आपण पहिलेच अँटिसिपेट केलं होतं. आता उद्यासाठी कोणता स्टॉक आपण रडारवर ठेवू शकतो ते आपण डिस्कस करूयात थोडं. पहिला स्टॉक जो आहे तो आहे REC लिमिटेड. तर REC लिमिटेड बघू शकतो आपण 384च्या जवळपास ट्रेड करतोय आणि याचा आपण वीकली चार्ट बघू. त्यामध्ये आपल्याला थोडं जास्त समजून येईल. यामध्ये खूप दिवसापासून या रेंजमध्ये ट्रेड करत होता आणि इथे ब्रेकडाऊन दिला आणि आता परत त्या रेंजमध्ये एंटर करायला REC तयार आहे. तर हा एक चांगला स्टॉक उद्यासाठी आपण वॉचलिस्टमध्ये ठेवू शकतो. त्यानंतर जे आहे ते जिंदल स्टील अँड लिमिटेड. यामध्ये पण वीकली चार्ट आपण बघितला तर हायर लोज जे आहे ते बनवतोय. हा झाला एक हाय, परत ब्रेकआउट, परत रिट्रेसमेंट, ठीक आहे, आणि परत ब्रेकआउटच्या मार्गावर आता JSL आहे. तर आपण इथं इथे आपण चार्टमध्ये पण बघू शकतो. खाली एक स्ट्रॉंग बेस बनलेला आहे 340च्या जवळपास. इथं रिस्क टू रिवॉर्ड पण जो आहे तो खूपच चांगला आहे. हे बघा 3%चा रिस्क आहे इथे आणि वर टार्गेट जे आहे ते 7%चा आहे. म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड जो आहे तो पण खूप चांगला आहे. तर JSL जे आहे ते उद्यासाठी तुम्ही कन्सिडर करू शकता. थर्ड जो स्टॉक आहे तो आहे स्विगी. स्विगीमध्ये पण राउंडिंग बॉटम पॅटर्न इथं फॉर्म होत आहे. वीकली चार्टमध्ये पण जर बघितलं तर लास्ट कॅन्डल जी बनली होती रेड कॅन्डल त्याला इंगल्फ करून हा वरच्या साईडला मोमेंटम द्यायला तयार आहे. टार्गेट जे बनतंय ते आता बनतंय 500चं याच्यामध्ये आणि स्टॉप लॉस जो बनतोय तो 423च्या जवळपास जो आहे तो स्विगीमध्ये स्टॉप लॉस बनतोय. तर हे काही स्टॉक आपण डिस्कस केले आहेत आजच्या दिवशी. आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. उद्या आपण या सगळ्या स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत की कसं त्यांनी आज परफॉर्म केलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.